मागच्या वर्षी तर परिस्थिती अशी होती की सकाळपासून पाऊस चालू होता. येस त्यामुळे सर. काही 5-10 लोक कमी जरी असले तरी आपला जो हॉल गच्च होता तो कायम गच्च होता सकाळी याच्यापासून संध्याकाळपर्यंत. आणि तोही भाग नाही आहे की इतर कॉन्फरन्स मध्ये लोक येतात आणि रजिस्ट्रेशन करून निघून जातात. तोही भाग नाही, आपल्याकडं पूर्ण वेळ पार्टिसिपंट उपस्थित राहतात. तरी पण जी परिस्थिती इतरत्र बदलली आहे त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून आपण थीम ब्रॉड घ्यायची आहे आणि त्यात लायब्ररी सायन्सही कव्हर होईल आणि इतर विषयही कव्हर होतील असं पाहायचं की जेणेकरून जास्तीत जास्त पार्टिसिपंट्स आपलं रजिस्ट्रेशन होईल. आणि ब्राउचर जर लवकर निघालं तर हे ब्राउचर सगळ्यापर्यंत पोहोचेल. मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये जी नावं टाकली होती ब्राउचर्स मध्ये ती खूप सर्वसमावेशक टाकली होती, तरी पण मला एक दोघांचे फोन आले. विशेषतः नागपूर डिपार्टमेंटच्या टीचर्सची नावं राहिली होती. तर यावर्षी थोडीशी आपण तीही काळजी घेऊ. आणि पवार सरांनी मला वाटतं मागच्या वर्षी ईमेल केला होता की एकाच याच्या ईमेल मध्ये सगळ्यांना पोहोचतील पत्र वगैरे असं. तर ते आणि येस सर. जास्तीत जास्त पार्टिसिपंट कसे पार्टिसिपेट होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूयात. तर नक्कीच आपल्याला चांगला थीम आता स्क्रीनवर ज्या काही थीम आहेत त्या आहेत, चांगल्यापैकी आहेत, पण त्याच्यातच आपण थोडंसं जर काही मॉडीफाय करून एक ब्रॉड टर्म घेऊ आणि ह्या सगळ्या थीम आपल्याला थोड्यासा सब थीम म्हणूनही वापरता येतील. तर माझ्या डोक्यात एक आता याच्यातलंच एक थोडस हे करतो मी. हा कसं सर होतं पहा सुचवा. की विकसित भारत @2047 हम्म. रोल ऑफ लायब्ररीज अँड हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. चालेल चालेल सर, चालेल चालेल चालेल. म्हणजे इतर विषयाचे सुद्धा विकसित भारताच्या संदर्भात आणि हायर एज्युकेशन हा आपण घेतलाय कन्सेप्ट. तर हो हो त्याच्यामुळे ते लिहू शकतील, एखादा स्पोर्ट्सचा लिहू शकतील, रोल ऑफ स्पोर्ट्स इन विकसित भारत. हो हो. विकसित भारत असं ठेवायचं का आपण इंग्लिश मध्ये असं ठेवायचं का? नाही, ते विकसित भारत तसंच आहे तिथं. नाही, तसंच. विजिलंट भारत आहे, विजिलंट भारत. हा 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 तेच. ते करतायत, विजिलंट भारत करतायत. न्यूझीलंड भारत @2020 24 47. किंवा पहा म्हणजे विकसित भारताला काय तसं तर डेव्हलप्ड बनायला पाहिजे, पण विकसित भारतच हीच कन्सेप्ट वापरली गेली सगळीकडे. बर बर. ते पाहून घेऊ आपण. विकसितला विकसितच म्हणायचं, भारत तर भारत आहेच 100%, भारतचा काही प्रॉब्लेम नाही. विकसितच मला तर 99% कॉन्फिडंट आहे की विकसितच आहे, पण स्टील विल व्हेरीफाय दॅट. चालेल चालेल चालेल. पण जर आपण जर रोल ऑफ पुढे ॲव्हरेज असं जर म्हणतो तर मल्टी डिसिप्लिन टच होईल का त्याला? मल्टी डिसिप्लिन टच होईल का त्याला? हो, आपण घेऊ ना त्याच्यात रोल ऑफ सायन्स, रोल ऑफ कॉमर्स, काय आपण नाही ह्याला काय म्हणतो सर. डीन डीन कोणते कोणते असतात? ह्युमॅनिटीज. हा, ह्युमॅनिटीज. असे 4 हे घेऊ ब्रॉड थीम्स. हे सगळे सब थीम मध्ये ऍड करू शकतो आपण. हा, सगळं सगळं सब थीम मध्ये. आणि ब्रॉड आणि मग टायटल पुन्हा काय विकसित करायचं? भारत, एक हा, ब्रॉड टायटल विकसित भारत @24 2047 असं टाकता येईल. येस 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 राईट. येस आणि मग खाली सब थीम या सगळ्या टाकता येतील आपल्याला. येस 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 येस. पण हे सब जे थीम सर मध्ये आपल्याला म्हणतात सगळं कव्हर करता येईल. हो सर, आपल्या थीम हा, बोला. फक्त विकसित भारत @2047 एवढंच ठेवायचं का थीम आपली? हा, हम्म, मला पण असं वाटतं विकसित हा. भारत हा, किंवा @2047 एवढंच ठेवावं. खूप ब्रॉड होईल ती. किंवा मग त्याला रोल ऑफ हायर एज्युकेशन असं म्हणू आणि सब थीम मध्ये लायब्ररीज वगैरे सगळं टाकू. हा, ठीक आहे, तसं चालतं. म्हणजे आपल्याला किमान हायर एज्युकेशन पर्यंत तरी आणावं लागेल. हा, बरोबर. विकसित भारत @2047 ओके सर. कोलन रोल ऑफ हायर हा, एज्युकेशन बस बस, इन चालतं इंडिया चालतं, काय चालतं. असं येस येस म्हणता येईल. येस. हा, म्हणजे मग ते इंटरडिसिप्लिनरी होऊन जाईल. इन इंडिया बनायची गरज नाही, ऑलरेडी हा, भारत आहे विकसित भारत त्याच्यामध्ये. आल्यामुळे बरोबर आहे, विकसित भारत त्याच्यामुळे इन आल्यामुळे इंडिया बनायची गरज नाही. इंडियाची गरज नाही. रोल ऑफ फक्त हायर रोल ऑफ एज्युकेशन. हायर एज्युकेशन. येस येस. हा. सर दिसते मी टाईप केलेलं? हा, दिसतंय दिसतंय.
सॉरी. कोलन टाकून रोल ऑफ हायर एज्युकेशन. ओके सर. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळंच AI येईल, तुमच्या रिसेंट ट्रेंड्स येतील, सगळंच येईल याच्यामध्ये. आपल्याला एवढी ब्रॉड टर्म आहे. हा, आपण थीम बरोबर. सब थीम सगळं ऍड करू. आणि हा, विकसित भारत सगळ्या मध्ये गोष्टी आपल्याला घेता येतील. सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण येते. ओके सर. हा, येतील ना. SDG गोल्स येतीलच ना. SDG गोल्स शिवाय डेव्हलपमेंट नाहीच आहे. चालेल. त्याचे घुमरे सर. 17 गोल्स आहेत. हो, 17 गोल सर. घुमरे किंवा सर. असंही करता येईल ना सर, हा. विकसित भारत बोला. @2047 हा, हा, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. ठीक. अप्रोच सध्या ठीक आहे. ठेवू. त्याला काही सिमिलर वर्ड सापडते का भाऊ त्याला? हा, त्याला सिमिलर वर्ड ओके असला सर. तरी चालेल. हा, थोडासा मल्टीडिसिप्लिनरी रोड मॅप असं म्हणू शकतो आपण. हा, चालेल, तसंही चालेल. मल्टीडिसिप्लिनरी रोड मॅप. अप्रोचच्या ऐवजी का सर? हा, थोडस. तो एकच शब्द आहे, रोड मॅप. एकच शब्द आहे. एकच शब्द. हा, राईट. एकदम मस्त झाली. शॉर्ट बट स्वीट. हो, हा. टायटल छोटच पाहिजे, जरा हा, परिणाम चांगले करू. हा, येस. सर. हा, बोल. हा. या संदर्भात हा, आपलं 5 जण हा, जॉईन बोला. आपण या संदर्भात आणखी कुणा काय मत मांडायचं असेल तर बोलू शकतात. गडकर सर. हा, बरं ना. घटका सर आहेत, डोंगरे सर आहेत. हा, बोला सर. डोंगरे सर आहेत. बघा विषय नाही, पहा. एकदम छान आहे सर. माझा सर, अनुमोदन आहे. सगर सर छानच आहेत. तेच म्हणालो की. एकदम सर छान विषय आहेत म्हणाले सर. नाही, सगर सर छानच विषय आहेत. विषय विषय सांगा. डोंगरे सर. हा, विषय पहा, काय असेल तर सांगा. काय नाही, छान व्यवस्थित आहे. बरं. त्या अनुषंगाने आपण सब टीम करू. उमरे सर. हा, म्हणजे सब डोंगरे थीम सर आपण म्हणजे रँडमवर आमचा टाकू. डोंगरे सर म्हणजे आमचा आर्थिक कणा आहेत बरं का. नाही. अर्थमंत्री. डोंगरे सर अर्थमंत्री आहेत सर आमचे. थँक्यू सर, थँक्यू. आमचे थँक्यू सर. अर्थमंत्री आणि सरांकडं आता 2 ब्लॉक निघालेत, पण सरांचं त्या दिवशी मी घरी गेलो होतो, पण उमेद तेवढीच आहे अजून. बरं. बरं, हा. थँक्यू. घुमरे सर. हा, त्या संदर्भात सब आणि सब टीम आपण आताच करायचं का नंतर डिस्कशन करू करायचं? नंतर केलं तरी चालेल. सगळ्यांनी टाकावं सब थीम, आपण त्याला एडिट करू सगळ्यात एकत्र बसून. काय करू आपण, ग्रुप आहे ना, आहे ना. हो, ग्रुप मध्ये करू आणि प्रत्येकाला सजेशन शिवू, वाढवत राहतात. हो, सर. ग्रुपवर एक टाकून देऊ ब्रॉड आपण. थीम करून सब. पाठवू. हो, सर. हा सर. सगळं सर, तुम्हाला जेवढं आहे तेवढं तुम्ही तयार करून पाठवून द्या. ठीक आहे मग सर. त्याच्यात ज्याला ज्याला एडिट करायचं ते एडिट करतील. त्यांना ती आपण सर. देऊ परमिशन त्यांना. ऍडिशन किंवा एक करायला सांगू सगळ्यांना, एडिट करायला, याच्यामध्ये ऍडिशन एक करायला. 4 किंवा 5 लोक ऍक्टिव्ह घेतील, त्याच्यापेक्षा कोणी ऍक्टिव्ह पार्ट घेणार नाही. सजेशन्स अं, 4 अं, लोक सजेशन देतात. कुलकर्णी सर, आपल्याला हा, बोला. यावेळेस जे कार्डचे ते ऑफलाईन ठेवत ऑनलाईन ठेवत गेलं, आपण ऑनलाईन ठेवलं तर काय व्हॅल्यूम जे आपण काढले होते ऑनलाईनच ठेवायचे. ई सरांचं फॉर्म मत मध्ये. घ्या ना. सरांचंही तेवढं मत घ्या, कारण सर तर आहे, त्यांच्या कॉलेजचं काय मत घ्यावं लागेल आपल्याला.
आपलं नाही मत नाही नाही, ऑनलाईनच आहे. सरांचं काय आपलं म्हणतो ई बघा. फॉर्म मध्ये ना. ई फॉर्म, ई ई फॉर्म फॉर्म. मध्ये. हा, ई फॉर्म मध्ये चालेल ना, ई हा फॉर्म मध्ये पण. हा, कारण कशासाठी प्रिंटिंगचा खर्च करत बसायचं. नाही, आपण जर कुणाला दिलं तर तो प्रिंटिंग हार्ड कॉपी पण देईल ना. हा पण एखाद्या सर जर्नल जर आपण दिलं, इश्यू, हा एखाद्या जर्नल जर आपण दिलं तर स्पेशल इश्यू देईल ना तो तयार करून. नाही नाही, एक 5-10 अंक देतं सर, तेवढाले नाही देणं, फार बल्की काम होतं ते. हो ना. त्यांनी रेंज जास्त सांगतात. रेंज नाही, ते जर्नल पब्लिक वाल्याशी एखाद्या बोललो द्यायची आपण. जास्त. हरकत नाही, मागच्या वर्षी त्यांनी नाही दिलं सर, नव्हतं ऑनलाईन आपल्याला. ते बोलू ना. नाही ते नाही, ई अजून चालू फॉर्म आहे मध्ये सर. देऊ. त्याची ई वेबसाईट. फॉर्म मध्ये आपण सगळ्याला टाकूच. पण एखादा जर्नल वाला जर द्यायला तयार असेल आपल्या बजेटमध्ये, हा सर. तर तोही प्रयत्न करू ना आपल्याला. पण सर ते बजेट पुढे जातं हो सर. आम्ही गेल्या वर्षी प्रयत्न केला, थोडं बजेट पुढे जातं. ते आपलं जे पार्टिसिपंट आले पाहिजेत ना, आणि हो. त्याचं पब्लिकेशन या अनुषंगाने जर पाहिलं ना, ते बजेट खूप पुढे हा. जातं. नाही, मागच्या ई वर्षीचं काय फॉर्मला सांगितलं सध्या सरांना सांगा ना. सर, सर हा. मागच्या वर्षीचे दोन्ही आकडे फिगर सांगा ना त्यांना. आपण 3 व्हॅल्यूम काढले होते सर. आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला होता. आपण नाही हो. नाही, पर पेपर आपल्याला किती घेतले त्यांनी? 300 रुपये घेतले होते सर त्यांनी. 300. आणि प्रिंट म्हणलं तर? प्रिंट मध्ये 500. 500 ते 600 जाते सर. अच्छा, जर दुप्पटच जाईल. आपल्याला प्रिंट फॉर्म मध्ये 300 रुपये जर मिळालं तर हा करायला काय हरकत आहे? सर, शक्यतो काय कमी आहे हरकत नाही. सर. नाही नाही नाही, आपण प्रयत्न करू. मी प्रयत्न करतो, तुम्ही पण प्रयत्न करा. काय अडचण नाही. मी विचारून सर बघतो एक जणाला. शुअर सर, शुअर. तुम्ही विचारून बघा. पण प्रिंट फॉर्म पण मध्ये आपल्याला ते थोडीशी ब्राउचर मध्ये टाकावं लागेल, त्याच्यामुळे निर्णय लवकर घ्यावा लागेल. हा लगेच लगेच 2 दिवसात आपण त्याला फायनल करू. काय अडचण नाही, काय अडचण. जर बरं, आपल्याला ब्राउचर कधी 300 रुपये, फायनल करायचं आपल्याला? ब्राउचर सर 21 तारखेपर्यंत करायचं ठरलं ना. 21 तारखेपर्यंत फायनल करावं लागेल सर आपल्याला. 21 ला म्हणजे आपण 20 ला बसलं पाहिजे, 21 ला रिलीज झालं पाहिजे ते. हो हो, येस. ठीक आहे, आपण या 2-3 दिवसात करू आणि 20 तारखेला अशीच ओके. एखादी मीटिंग घेऊन संध्याकाळी फायनल करून टाकू. हं? चालेल चालेल. सर. घुमरे सर, गुमरे तुमचा सर, लोगो वगैरे हा, हो हो हो, टाकतो मी सगळं. आहे ऑनलाईन पण आहे, पण मी आहे टाकतो पण. तुमचं आणि तुमचे लोगो नाव आहे कोणते कोणते माझ्याकडे. घ्यायची आहे ते सगळं. हो हो, येस येस येस. येस. हा गुमरे सर. सर, त्या अनुषंगाने एवढं बोलतो मी, कारण प्रिंटला थोडा प्रॉब्लेम काय येतो माहिती काय, 500 ते 550 खाली कोणी प्रिंटचं करत नाहीत, आणि आपल्याला पब्लिकेशन त्या दिवशी ठेवायचे आपल्याला. करेक्ट करेक्ट. मी 2च दिवसात तुम्हाला तर सांगतो, जर 300 रुपयांनी कुणी मिळत असेल आपल्याला, तर आपल्याला करायला हरकत नाही असं मला वाटतंय. शक्यता कमी आहे सर. पण नाही नाही, प्रयत्न करू असं म्हणतोय. नाही तर आपलं ई फॉर्म मध्ये ठरलंच आहे ना आता. ओके ओके. ई फॉर्म मध्ये आपलं ठरलंच आहे आजच्या मीटिंग मध्ये. पण जर समजा 300 रुपयात कोणी आपल्याला प्रिंट देत असेल, ओके सर. तर आपण ते बघू ना, प्रयत्न करू. चालेल आपलं बजेट चालेल. 300 रुपये आहे ना. नाही, बजेट वगैरे असं नाही सर. आपला रिस्पॉन्स कसं मग त्याच्यावर डिपेंड आहे. फक्त कसं आहे, जी ऑनलाईन स्वरूपामध्ये असतात उपलब्ध, ते कायमस्वरूपी असतात. जर आपण प्रिंट फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर त्याची आपली प्रसिद्धी होत नाही जास्तीची. तर ई फॉर्म मध्ये प्लस प्रिंट फॉर्म असं विचारू आपण त्याला. चालेल काय चालेल सर. हरकत नाही, एकदा चौकशी करायला काहीच हरकत नाहीये. हा, चौकशी करू आपण. झालं तर ओके, नाही झालं तर आपलं ई फॉर्म मध्ये देऊच ना. येस 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 येस, अडचण नाही काही. हा. बरं, आपलं सगर सर, बेस्ट लायब्ररीचं कुठपर्यंत आलं? सर, बेस्ट लायब्ररीचं पहिल्यांदा ही झाल्यानंतर आपण कार्यकारिणीमध्ये आपण तिघं चौघं बसून मी केलेलंच होतं थोडं त्याला प्रिसाइज मागच्या करण्याचा वर्षीच प्रयत्न असेल केला ना, काय बदल करायचे मागच्या वर्षी? मला आहे. वाटत नाही काही बदल मोठे असतील म्हणून. मी काय म्हणतो, त्याच्यामध्ये जर आपण जर रिसर्च पब्लिकेशन पेक्षा हा. सायटेशन इंडेक्स जर ठेवला तर प्रिसाइज करता येईल आपल्याला त्याला आणखी काही जास्तीचं ही करण्यापेक्षा. ज्यावेळेस आपलं ज्यावेळेस इव्हॅल्युएशन करायचंय की नाही, त्यावेळेस हम्म. त्यांनी कुठल्याही पद्धतीने दिलं तर आपण करून घेऊ ना, काय अडचण नाही. चालेल. पहिल्यांदा हे जर केलं आपण. कसं आहे, किमान 1 महिना अगोदर आपलं हे तर जायला पाहिजे, नोटीस तरी जायला पाहिजे की असं आहे म्हणून. त्यांना कसं ऍप्लिकेशन तयार करण्यात त्यांना वेळ लागतो ना, स्कॅनिंग करणं, ऍप्लिकेशन करणं, प्राचार्यांची परमिशन घेणं. हो, बरोबर आहे सर, बरोबर आहे. बरेच 21 कॉलेजला प्राचार्य सप्टेंबरला लवकर परमिशन आपलं देत नाहीत. 21 सप्टेंबरला आपलं ब्राउचर तर पब्लिश होईल सर, एनी हाव. हा हा त्याच्यामध्ये आपलं 2-3 मीटिंग झाले चालेल. येस जर येस येस. हार्डली 22 सप्टेंबर 25 सप्टेंबर पर्यंत आपण करू सर आपण. हो ना, हो ना, हो ना. चालेल. नाही, 22 सप्टेंबर नाही,
22 ऑगस्ट. सॉरी 22 ऑगस्ट हा पर्यंत हा आपण हा. करू. सॉरी. येस 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 येस, काय हरकत नाही. मग सप्टेंबर नंतर आपल्याला ठरायचं कळलं. नाही, थीम आता तुम्ही ग्रुपमध्ये टाकूनच द्या, तुम्हाला तुमच्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या. बरं ठीक आहे, बरं ठीक. मग प्रत्येक जण त्याच्यावर सजेस्ट करेल, हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, आणि मग सगळं क्लब करून आपण 20 तारखेला संध्याकाळी फायनल करू राहूच्या. चालेल. घुमरे सर, मीनवाईल या अनुषंगाने रिसोर्स राहुल, पर्सन आठवतं? अं? रिसोर्स काय पर्सन. म्हणले? नाही, याच्या रिसोर्स पर्सन. संदर्भामध्ये घुमरे सरांच्या संपर्कात राहून त्यांचे लोगो, त्यांची नावं. आहेत सर, ते आहेत. पाठवतो सर, मी सगळं पाठवतो, ती नाही अडचण येस काय. येस 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 येस. मी आणि घुमरे सर हा, एमओयू अंतर्गत एकत्र आहोत. आम्ही नाही काय ऍक्टिव्हिटी हरकत नाही. प्रत्येक वर्षी करतो. बर बर, मग त्यामुळे काय त्याचा प्रश्न नाही. लोगो आणि नाव आहेत माझ्याकडे. फक्त रिसोर्स पर्सन या संदर्भात घुमरे सर आपण बोलावं आणि कुलकर्णी सर आपण बोलावं. कुलकर्णी सर, तर बोला. रिसोर्स पर्सन आपल्याला आपल्याच फील्डचे ठेवायचे का? काही असं काही नाही, एखादा उद्घाटक किंवा की टूर स्पीकर आपण इतर विषयाचा बोलू शकतो. अच्छा. असं काही नाही. म्हणजे विकसित भारतवर एखादा चांगला वक्ता जर असेल बोलणार, हा हा हा. फक्त आपल्याला त्यांना सांगावं लागेल की बाबा थोडंसं या अनुषंगाने तुम्ही त्याच्यामध्ये मुद्दा राहू द्या, की लायब्ररीचा थोडासा, की लायब्ररीचा रोलचा एक मुद्दा तरी तुम्ही त्याच्यात ठेवा, अशी आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो. हो ना, हो ना, कारण मेजॉरिटी पार्टिसिपंट्स आपलेच असणार आहेत. हो हो हो. कारण कनेक्शन आपले आपल्या विषयाशी जास्त आहेत ना. नाही, प्रश्नच नाही, प्रश्न. हा घुमरे सर, हा. या संदर्भात तुम्ही 19 तारखेपर्यंत कुलकर्णी सरांना विचारून एखादा असतील तर तुम्ही ठरवा. रिसोर्स चालेल, मी पर्सन. उद्घाटक म्हणून आमच्या साहेबांना एकदा विचारतो, कारण बर बर बर. ते ते काय माझे उच्च शिक्षण मंत्री राहिलेत 15 वर्ष. मग काय हरकतच नाही. एकदा ते विचारून साहेब बघू आले तर आपण. खूप चांगलंच. हा हा नाही, विचारून बघतो, मी त्यांना जाऊन भेटतो हा हा. आणि पत्र देवळांकर देऊन साहेब येऊ शकतील का? येतील ना. देवळानकर साहेबाचं नाही, त्यांनाही बोलावं लागेल, एकदा विचारून बघू. हा, देवळांकर साहेब आले म्हणजे साहेब उद्घाटक म्हणून ते हे म्हणून चीफ गेस्ट म्हणून किंवा हे म्हणून हा, मी तसं आमच्या साहेबांना बोलतो अगोदर आणि हा, साहेबांना देवळानकर बोलून घ्या बरं. सरांनाही बोलतो. तुम्ही पण बोला देवळानकर सरांना, मी पण बोलतो. काय काय हरकत नाही, काय हरकत शनिवार आहे त्या दिवशी जर योगायोगाने आले तर बघूया आपण. नाही. येतील येतील, ते येतील. आणि हो, म्हणजे ते बी चांगलं. तुम्ही बोललात, सुभाष चव्हाण सर बोलले वगैरे, तर ते नक्की येतील, काही अडचण सुभाषही बोलेल, मी पण बोलतो. नाही. हा, नाही, काय प्रॉब्लेम नाही. हो हो, चालेल. चालेल ते चालेल, काय, काय पण ते देवळानकरांचं कसं आहे, हा. ते ऐन वेळेला अचानक मिटिंग आली की ऐन वेळेला कॅन्सल होऊन जातं, असं आहे त्यांचं. नाही, पण ब्राउचर नाव तर जातं त्यांचं. हो, नाही, ते आपण बोलून ऐनवेळी त्यांचं नाव टाकू ना. आणि ते कसं आहे, अगोदर ऐनवेळी कॅन्सल झाले तरी जे हे वातावरण तयार झालेलं असतं ते राहतच तसंच. हो, आपण त्यांना बोलू बरं का. हा, म्हणजे मी लायब्ररी वाटल्यास त्यांना सायन्सच्या आजच, कार्यक्रमाला हे आले, हे एक थोडंसं वेगळं वैभव असते. हो हो, हो, हो. आजच बोलतो त्यांना. हा हा हा. सुभाषलाही बोलायला लावतो. हो हो. आणि ते जर आले तर मग चांगले दोन मोठे पाहुणे होतील, आमचे साहेब एक असतील. हा, ते दोघं जण उद्घाटनाला राहिले, मग बाकीचे हा आपल्याला पाहता येईल कसं कसं काय काय नाही ते. हा, चालेल. आणि एक याला एक पाहुणा लागतो, वेल्डिक्टरीला एक. व्हॅलिडिक्टरला एक बोलू. हा, तेच. व्हॅलिडिक्टरला आपल्या फील्डचा बोलू. कारण लोकांची त्यावेळेस मानसिकता नसते ऐकण्याची वगैरे. पण व्हॅलिडिक्टरला आपल्या फील्डचा बोलू नये एखादा. हा, तेच तेच, हा. आपण बोलू. चालते सर, 1-2 दिवसात आपण तुम्ही कुलकर्णी सर मी ठरवून ही करू. येस हो, येस काय संपर्कात आहोत. येस येस, काय अडचण नाही. येस, चालेल. आता चालेल चालेल. रिसोर्स संदर्भात आपल्याला काय वाटतं, काय अनुषंगाने कोण न्याय देईल टेक्निकल सेशनसाठी? की नोट साठी एक लागेल ना आपल्याला. हा, हो, कीनोटला लागेल. की तुम्ही नोट आणि सांगा रिसोर्स एखादा पर्सन. सिलेक्ट करा. की नोटला पण असाच बोलावं लागेल ना, की जनरल हा विकसित भारतवर बोलणारा. हो, हा, विकसित भारतवरच. पण तसं कुणी असेल तुमच्या तर बघा एकदा नाही डोक्यात. नाही, मी काय म्हणालो, देवळानकर साहेब जर हो म्हणाले तर ते सुद्धा की नोट देऊ शकतात. हो, देऊ शकतात, देऊ शकतात. हा, ते देऊ शकतात. नाही, आपल्याला एक देवळानकर सरांना करुणाकर साहेब पर्याय पण, उद्घाटक म्हणून असतील ना, नाही, जर आले तर. पर्याय पण ठेवावा लागेल एक त्यांना. हम्म. हा, पर्याय ठेवावा लागेल, पर्याय ठेवावा लागेल. हा, कारण त्यांचं ऐन वेळेला कॅन्सल झालं तर आपलं सगळं विस्कटून जाईल. नाही, हम्म. बघूयात ना मग.
एक पर्याय चालतंय. म्हणून बघू, मी विचारतो. तुम्ही पण चौकशी करा. चालेल चालेल, करू करू. म्हणजे चालेल सर. जवळकर सरचं नाव ठेवू, एक घेऊच आपण. आणि प्लस बाकी आणखी ठरवताना एखादा. फक्त एवढी काळजी घ्यावी लागेल की त्याचं म्हणजे एअरफेअर वगैरे मागणारा नसावा. हा, नाही नाही, ती तर काळजी घ्या. हा आमचं हा, बजेट ठीक आहे. बजेट 20,000चं बजेट आहे आमचं. हा तेच, गेस्ट. त्याच्यामुळे ती काळजी घ्यावी लागते. हा, नाही, ती काळजी घ्यावीच लागेल, बरोबर आहे. बजेट तुमच्याकडे वेगळं सर. तुमच्या हा, महाविद्यालयाकडे बजेट आहे ते फाउंडेशनकडे नाही. तुम्हाला मानधनाचंच बोलतोय मी मानधनाचंच बोलतोय. हा हा हा, मानधनाचंच बोलतोय, बाकी नाही बोलत. चालेल चालेल सर. हो. सर आणखी काय विषय आठवतो आपल्याला कोणी सर? नाही, काही आणि नाही आता, काही नाही, काही नाही. करू लागलं तर चर्चा करू आपण. वाटलं तर एखादा छोटासा ग्रुप तयार करून घ्या आपला. चालेल चालेल. हा, तर एक ग्रुप ग्रुप तयार पाच करू आपण. हजाराचा एक ग्रुप तयार व्हॉट्सअप. करा सरांच्या. सर मध्ये घ्या सरांना आणि ओके. डिस्कशन फोरम म्हणून करा, डिस्कशन ग्रुप म्हणून. आपल्याला जे काही आयडियाज चालेल जेव्हा चालेल जेव्हा सर. आठवतील त्या वेळेस टाकून द्यायच्या. अपडेट हम्म. करता येईल आपल्याला. काय कोणाचं बोलणं झालं, समजा फोन नाही करणं झालं सगळ्यांना, तर ग्रुपमध्ये टाकून दिलं की यांच्याशी माझं बोलणं झालं असं असं, किंवा मला ही नाव सुचलं, ते आपल्याला येस. करता येईल ते काय असेल. हो. येस येस. मग त्या अनुषंगाने मी आता थीम आणि सब थीम साठी मी ओपन फोरम ठेवतो आपल्या ग्रुपवर. हो सब हो थीम हो, सुचवा म्हणून. ते तर सगळ्यांचा सल्ला घेऊ ना. आणि ग्रुपचा पूर्ण सल्ला घेऊ. सगळ्यांचा लाईक होतो. काय हरकत नाही. डोंगरे सर. हा सर. हा, डोंगरे सर. सर बोला. आपलं मत काय कोषाध्यक्ष आपण? हो, काय नाही, व्यवस्थित चाललंय. अध्यक्ष साहेबांवर आमचं म्हणजे पूर्व अगदी काय म्हणतात ते आहे पूर्ण. काय अडचण नाही. आपलं सगळं एकमेकावर विश्वास आहे. सगळं आपण आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं मी पहिल्या प्रत्येक याच्यामध्ये सांगतो, प्रोफेसर VR दाडगे यांच्याविषयी आपल्या मनात खूप आदर कृतज्ञता आहे. आणि त्यांच्या नावाने जी संस्था चालली आहे, होय. ती संस्था आपल्याला नावारूपाला आणायची आणि एक आदर्श संस्था खूप म्हणून पुढे न्यायची, एवढं ध्येय आहे आपलं. त्याच्यामुळे आपल्याला खूप आपण छान. सगळेजण चांगलंच काम करत आहोत आणि भविष्यातही चांगलंच काम करणार. थँक्यू सर. येस येस. कोषाध्यक्ष साहेब वोट ऑफ थँक्स घ्या. गटकार आहेत की गेले? गटकार सरांना बोलू द्या ना. गटकार सर, सॉरी, गटकार सर. हा, हॅलो सर. बोला. आपण बोलाय, आपण मत मांडा आणि वोट ऑफ थँक्स घ्या. हॅलो. राईट. गटकार सर, आम्ही आदरणीय न बोलणारे उपाध्यक्ष शिक्षक, साहेब. बोलणारे शिक्षक आहेत. बोलत जा तुम्ही थोडं. मी ड्रायव्हिंग करतो सर. असं आहे का? बरोबर, काय हरकत नाही, हा, काय हरकत नाही. गावाकडे आलतो. चालते हा चालेल हा. चालेल ओके. काय. Yes, yes. डोंगरे सर चालतंय. आपणच प्लीज हॅलो. बोला सर. हा सर बोला. डोंगरे सर. हा हा, सर. बोलतोय. हा बोला सर. गोगरे सर बोलतात. गोगरे सर बोला. आवाज येतोय? येस सर. येस सर. थँक्यू सर. आजच्या बैठकीला आपण महत्वाचे मेंबर्स उपस्थित राहिलात आणि 27 सप्टेंबरचा जो आपला राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे, कॉन्फरन्स जी होणार आहे, त्या कॉन्फरन्स संदर्भात साधक बाधक चर्चा केली. त्यानंतर विषय ठरवण्यात आले आणि मग या अनुषंगाने माननीय अध्यक्ष साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आणि आपणा सर्वांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अध्यक्ष साहेबांच्या वतीने. आणि या ठिकाणी ही सभा संपली असं घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू. ओमकार सगळ्यांचे कोण जॉईन धन्यवाद. झाले? थँक्यू. नवीन कोणतरी जॉईन झाले दिसते. ओमकार आता. होय. का ओमकार ओंकार. सर बोला. ओमकार सर. हा सर, कदम मॅडम बोलते मी सर. चुकून त्या मुलाच्या हा नावाने मॅडम, फोन नमस्कार. आहे. अच्छा मॅडम अच्छा अच्छा, काय नमस्कार. हरकत नाही. बोला नमस्कार बोला. नमस्कार. हा सर, नमस्कार सर. हा हा हा. असं झालं. आपली यावर्षी उशीर झाला जॉईन. कॉन्फरन्स
आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज अंबड इथं आयोजित केलेली आहे मॅडम. ओके सर, ओके, ठीक आहे. हा 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 आपले फाउंडर जेवढे मेंबर आहेत ते सर्व तर आग्रही आहेत. हा. त्या दिवशी सर्वजण आपण उपस्थित राहणं, त्यासोबतच हो सर, प्रत्येकाने अगदी. 2-2, 3-3 आपण सर्वजण तिथं घेऊन जाणं, सर्वांचं क्रम प्राप्त आहे. त्या अनुषंगाने आपले दुसरे अध्यक्ष साहेबाच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊच. हा. पण त्या अनुषंगाने पहा, आपला अंबडला यावेळेस कॉन्फरन्स घेतलेला आयोजित केलेला आहे मॅडम. बरं सर, ठीक आहे. हा चालेल, ठीक आहे. थँक्यू वन ऑल. चलो बाय. धन्यवाद. थँक्यू येस येस. सगळ्यांचे थँक्यू आभार. मुंबरे सर. धन्यवाद. Thank you, sir. चला. थँक्यू व्हेरी मच. येस येस. भेटूया सर. उमरे सर, तुमचेही आभार. येस सर, थँक्यू थँक्यू. येस येस. तुमचे सगळ्यांचे आभार. थँक्यू राईट. सर. चलो बाय. येस. बाय. बाय.